गीताईवरती यथाशक्ती प्रवचने. भक्ता ते प्रतिबोधिली समरे नारायणे श्रीवरे मुक्ते संग्रथिली समान्य मुनिने वेदांत विद्या करे माते षष्ट्याधिकारिणी सप्तशती अष्टादशाध्यायिनी तू ते मी अनुसंधितो निशिदिनी गीते भयद्वेषिणी. आपल्या आवडत्या भक्ताला श्रीकृष्णाने कौरव पांडवांच्या युद्धाच्या वेळेला जी गीता सांगितली, जी गीता मनुष्याला मुक्त करते, अनेक मुनी अनेक अधिकारी व्यक्तींनी याच्यावरती टीका लिहिलेली आहे आणि ही 18 अध्यायाची गीता ज्याच्यामध्ये सगळी उपनिषद आलेली आहेत, ही गीता भय आणि द्वेष याचा नाश करणारी आहे. त्या गीतेला मी वंदन करतो. त्या पवित्र कुरुक्षेत्री ज्याला ऐकायचं नाही त्याला बाहेर खुर्च्या टाकलेल्या आहेत बरं का. ज्यांना कथा ऐकायची नाही त्यांच्यासाठी बाहेर खुर्च्या टाकलेल्या आहेत. त्यामुळे मध्ये कुणी बोलायचं नाही. बोलायचं असेल तर बाहेर खुर्चीवर जाऊन बसायचं. धृतराष्ट्र म्हणाला, त्या पवित्र कुरुक्षेत्री पांडूचे आणि आमुचे युद्धार्थ जमले तेव्हा वर्तले काय संजया. त्या पवित्र कुरुक्षेत्रावरती आमचा बंधू जो पांडू आणि आमची मुलं म्हणजे भावाची मुलं आणि आमची मुलं हे युद्ध करण्यासाठी जमलेले आहे. तेव्हा त्या ठिकाणी काय चाललंय ते वर्तमान तू मला सांग, असं धृतराष्ट्र संजयाला म्हणाला. आता धृतराष्ट्राने संजयाला काय विचारलं, तिथे काय चाललंय? हे तर बसले हस्तिनापुरात, तिकडे काय चाललंय हे संजयाला कसं करणार? पण त्याची पार्श्वभूमी समजली की मग आपल्या लक्षात येत आहे की त्यांनी संजयाला असं का विचारलं. ते युद्ध होणं निश्चित झालं होतं. श्रीकृष्णाची शिष्टाई असफल झाली होती. सोयीच्या टोकावर मावेल एवढी पण मी जमीन देणार नाही असं दुर्योधनाने सांगितलेलं असल्यामुळे आणि श्रीकृष्णाने त्याला सांगितलं 5 पांडवांना 5 गावं दिलीच तरी चालतील. वास्तविकता या संपूर्ण राज्यावरती पांडूचाच अधिकार आहे. पण तरीसुद्धा आपसात भांडण नको म्हणून आमचे पांडव 5 गावावरती संतुष्ट आहेत, तेवढे दे. पण दुर्योधन ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. म्हणाले एवढं देवाने सांगितलेलं सुद्धा न ऐकणं, अशी परिस्थिती कधी तयार होते? देव सांगतोय आणि आपण ऐकत नाही, ही परिस्थिती कधी तयार होते? विनाशकाले विपरीत बुद्धी. आपला विनाशकाळ जवळ आल्यानंतर परमेश्वर आपल्याला सांगत असून सुद्धा आपण त्याचं ऐकत नाही. मग आपण असो म्हणून जो श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत होता तसा भगवंत आम्हाला कुठे सांगतोय? तर भगवंत आपल्यालाही सांगत असतो. कारण आपला आतला जो आवाज आहे तो परमेश्वराचा आवाज असतो आणि प्रत्येक कृतीच्या आधी परमेश्वर आपल्याला सावध करत असतो, बोलण्याच्या आधी पण आणि एखादी कृती करण्याच्या आधी पण आपल्याला तो सांगत असतो, हे बरोबर आहे, चूक आहे, हे कर, करू नको.
पण आपण त्याचं न ऐकता आपल्या मनाचं ऐकतो. तेव्हा हे शिष्टाई असफल झाली, युद्ध होणारे निश्चित आहे एवढं ठरल्यानंतर ते रणांगणावर आले. मग व्यासांना धृतराष्ट्राने विचारलं होतं की मला कसं कळणार तिथं काय चाललंय ते. म्हणून आले या संजयाला मी दिव्य दृष्टी देतो. जसं श्रीकृष्णाने 11व्या अध्यायात अर्जुनाला दिव्य दृष्टी दिल्यानंतर त्याला ते रूप दिसायला लागलं, तसं व्यास महर्षींचा अधिकार तेवढ्यात होता. म्हणून महाभारती जे नाही ते नोहेचे लोकत्रयी, असं गीतेमध्ये माऊलीसुद्धा म्हणाले. माऊली म्हणतात की महाभारतात जे नाही ते कुठंच नाही, म्हणून व्यासोच्छिष्ट जगत सर्व असं म्हणते. तेव्हा व्यास महर्षींनी धृतराष्ट्राला सांगितलं मी संजयाच्या डोक्यावर हात ठेवतो, त्याला दिव्य दृष्टी प्राप्त होईल. आता डोक्यावर हात ठेवल्याबरोबर ही विद्या प्राप्त होणं याला काय म्हणतात? दीक्षा आहे ती. शक्तिपात दीक्षा. आपल्या जवळचं असलेलं त्याला देणं याला शक्तिपात दीक्षा म्हणतात. आणि गुरु आपल्याला जे ज्ञान देतात ती पण शक्तीच आहे, तो पण शक्तिपातच आहे. त्याला काय म्हणतात? ए हृदयीचे ते हृदयी घातले. म्हणजे गुरु त्याच्या मनामध्ये जे आहे ते शिष्याच्या मनामध्ये संप्रेरित करत असतो. ती सुद्धा गुरु दीक्षात असते, दीक्षापातच असतो तो सुद्धा. संजय म्हणतो पाहिली पांडवी सेना सज्ज दुर्योधने तिथे. असं विचारण्याचं काय काम होतं धृतराष्ट्राला? काय झालं म्हणजे कदाचित आपलं एवढं मोठं सैन्य पाहून, आपल्याकडे असणारे योद्धे पाहून अर्जुनाच्या मनामध्ये काही परिवर्तन झालं का? रात्रीच्या रात्री तो असं म्हणला का की आता नाही गेले युद्धाला तरी चालेल? म्हणून तो विचारतो की काल जे युद्ध ठरलं होतं त्याप्रमाणे सगळे जमलेत का तिथे? का पांडवांच्या मनामध्ये काही विचाराचं परिवर्तन झालं आहे? म्हणून त्यांनी विचारलं. संजय म्हणतो पाहिली पांडवी सेना सज्ज दुर्योधने तिथे. दुर्योधनाने पाहिलं की सगळं पांडवांचं सैन्य जमलेलं आहे. मग गेला गुरुपाशी, त्याचं हे वाक्य बोलिला. मग दुर्योधन आपल्या गुरुजवळ गेला आणि त्याला दुर्योधनाने सांगितलं. म्हणजे कुणाजवळ गेला? भीष्माचार्य आहेत, द्रोणाचार्य आहेत, कृपाचार्य आहेत, सगळे जे प्रमुख आहेत त्यांना जाऊन भेटला. आणि आपले गुरु जे द्रोणाचार्य त्यांना जाऊन तो सांगतोय गुरुजी तुमचा शिष्य शहाणा द्रुपदात, म्हणजे हा तुमचा जो शिष्य आहे द्रुपद नावाचा राजा, मी पण तुमच्याकडे शिकलो, तोही तुमच्याकडे शिकला. त्याच्या मुलाने हा सगळा व्यूह रचलेला, युद्धाचा व्यूह त्याने रचलेला. विशाळ रचले त्याने पहा पांडव सैन्य हे. त्याने यात पांडवांच्या सैन्याची अशी रचना केली आहे की आमचं सैन्य जर आत घुसलं तर चारी बाजूनी कसा हल्ला करायचा, काय करायचा, कोण कुठे उभं राहायचं, कोण कुठे उभं राहायचं ते सांगितलं. यात शूर धनुर्धारी युद्धी भीमार्जुना सम. या युद्धामध्ये माझ्या विरुद्ध लढण्यासाठी कोण कोण आले ते आधी कोण सांगतोय? आधी दुर्योधन सांगतोय. मला समोर दिसत आहेत की माझ्याशी युद्ध करण्यासाठी भीम आणि अर्जुनासारखे
शूरवीर जे धनुर्धारी पण आहे आणि ज्याला गदा चालवण्याचं ज्ञान आहे, असे या युद्धामध्ये निपुण असणारे योद्धे माझ्यासमोर उभे आहेत. महारथी तो द्रुपद, विराट नृप सात्यकी. पांडवांच्या बाजूने लढण्यासाठी स्वतः द्रुपद राजा आलेला आहे, विराट राजा आलेला आहे, सात्यकी आलेला आहे. धृष्टकेतू तसा शूर, काश्य तो चेकिता नाही. पुर्जित कुंतीभोजीय आणि शैब्य नरोत्तम. धृष्टकेतू आहे, काश्य आहे, चेकितान आहे, पुरुजित आहे, कुंतीभोज आहे, शैब्य आहे. उत्तम औजा हि तो वीर, युधामन्यू हि विक्रमी. सौभद्र आणि ते पुत्र द्रौपदीचे महारथी. उत्तम औजा आहे, युधामान्यू आहे आणि सुभद्रेपासून झालेला अभिमन्यू पण आहे. काय म्हटले पहा, सौभद्र, सौभद्र म्हणजे अभिमन्यू. सौभद्र आणि ते पुत्र द्रौपदीचे महारथी. आणि द्रौपदीपासून झालेले, प्रत्येक पांडवाला एक एक मुलगा झाला, अशी 5 द्रौपदीची मुलं आणि 6वा हा सुभद्रेपासून झालेला मुलगा, असे सगळे माझ्या विरुद्ध युद्ध करण्यासाठी समोर उभे आहेत. आता जे आमुच्यातील सैन्याचे मुख्य नायक, आता आपल्या बाजूने कोण कोण लढत आहे तेही तुम्ही ऐका. सांगतो जाणण्यासाठी घ्यावे लक्षात आपण. हे मी तुम्हाला कशासाठी सांगतोय, त्यांच्या बाजूने कोण, आपल्या बाजूने कोण. कारण सगळेच आपले, सगळी त्या बाजूची माणसंसुद्धा आपलीच आहेत आणि ह्या बाजूची माणसंसुद्धा आपलीच आहेत. त्यामुळे आपली कोण आणि परकी कोण लक्षात घ्या. इस्टेटीच्या वाटण्या करताना कोण कुणाच्या बाजूला उभं राहतं आहे, सगळे आपलेच नातेवाईक असतात का नाही. पण काही त्याची बाजू घेतोय, काही याची बाजू घेतोय. स्वतः आपण हे भीष्म यशस्वी कृपकर्णको, स्वतः आपण द्रोणाचार्य आहात, ज्याने कौरवांनाही शिक्षण दिले आहे आणि पांडवांनाही शिक्षण दिले. असे आमचे गुरु तुम्ही आहात. आपले वयोवृद्ध म्हणून भीष्माचार्य आहेत. भीष्म यशस्वी, कधीही हार न पावलेला असा भीष्म आपल्याकडे, भीष्माचार्य आपल्याकडे. कृपा आहेत, कृपाचार्य आहेत, कर्ण आहे. अश्वत्थामा सौमदत्ती जयद्रथ विकीर्ण आहे. अश्वत्थामा आहे, सौमदत्ती आहे, जयद्रथ आहे, विकर्ण आहे, आणखीन बाकीचे पण आहेत. अनेक दुसरे वीर माझ्यासाठी मरावया. सदले सर्वशस्त्रांनी झुंजणारे प्रवीण जे. आणखीन अनेक वीर माझ्या बाजूने युद्धाला आले. ते करण्यासाठी कशासाठी आले? मरायसाठी आले. याचा अर्थ एका बाजूला जो श्रीकृष्ण आहे ना, त्याच्यापुढे टिकणंच कठीण आहे. म्हणजे हे मरणार हे नक्की. आपण कृष्णाच्या विरुद्ध बाजूला जातोय म्हणजे आपण जिवंत राहू का नाही याची शंका आहे. एवढं माहीत असूनही ते माझ्या बाजूनी युद्ध करण्यासाठी आलेले आहेत. हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे. प्रत्येकाचं स्वतःच्या जीवावर जास्त प्रेम असतं, पण ते आपल्या जीवावर उदार होऊन माझ्या बाजूने युद्ध करण्यासाठी आले. सदले सर्व शस्त्रांनी झुंजणारे प्रवीण जे. बरं, युद्धाला योद्धे उभे आहेत आणि त्यांच्या हातात जर शस्त्रच नसेल तर ते लढतील कशाने?
धनुष नाही, भाता नाही, बाण नाही, तलवार नाही, गदा नाही. तर असं आपल्याकडे झालं नाही. युद्धासाठी आवश्यक असणारी तयारी आपण आधीच करून ठेवली आहे. त्यामुळे आपल्याकडे एवढा सगळा शस्त्रसंभार आहेत. हे सगळे योद्धे त्यांच्या त्यांच्या शस्त्रांनी सज्ज आहेत. अफाट आमुचे सैन्य भीष्माने रक्षिले असे, मोजके पांडवांचे हे भीमाने रक्षिले असे. आपलं हे विशाल सैन्य 11 अक्षौहिणी सैन्य आहे आणि पांडवाकडे 7 अक्षौहिणी आहे. आपल्या विशाल सैन्याचं रक्षण भीष्माचार्य स्वतः करत आहेत आणि पांडवांच्या सैन्याची जबाबदारी अर्जुनाने भीमावर टाकलेली आहे. राहुनी आपुल्या स्थानी जेथे ज्यास नियोजले, चहूकडून भीष्मास रक्षाला सगळेजण. आता आपल्याला कुणाला सांभाळायचं आहे? तर आपल्याला मुख्य म्हणजे भीष्माचार्यांना सांभाळायचं आहे. मग भीष्माचार्याचं रक्षण होईल असं चारी बाजूनी आपल्या सैन्याला आपण जागा नेमून दिलेल्या आहेत. त्या त्या जागी स्थिर राहून त्याने भीष्माचार्याचं रक्षण करायचं आहे. पांडवामध्ये कुणाचं रक्षण करायचं आहे? धर्माचं रक्षण करायचं आहे. आपल्यामध्ये कुणाचं रक्षण करायचं आहे? भीष्माचार्याचं रक्षण करायचं आहे. हर्षवीत तो त्यास सिंहनाद करून या, प्रतापी वृद्ध भीष्माने मोठ्याने शंख फुंकिला. तर युद्धाला सुरुवात होणार. ही युद्धाला सुरुवात कशी होत होती? तर पहिल्यांदा शंख वाजवायचा आणि आता आम्ही युद्धाला सुरुवात करतो आहोत हे त्याचं प्रतीक होतं. त्याप्रमाणे भीष्माचार्याने शंखध्वनी केला, सिंहनाद केला. प्रतापी वृद्ध भीष्माने मोठ्याने शंख फुंकिला. तक्षणी शंखभेरियादी रणवाद्ये विचित्रची एकत्र झडली, तेव्हा झाला शब्द भयंकर. भीष्माचार्यांच्या मुखातनं शंखाचा ध्वनी ऐकल्याबरोबर येत आहे. जय गजानन. एकत्र झडली तेव्हा झाला शब्द भयंकर. शंखाचा आवाज ऐकल्याबरोबर ज्याच्या हातात रणचौघडे होते त्या सगळ्यांनी आपापल्या हातातले रणचौघडे वाजवायला सुरुवात केली. त्यामुळे भयंकर असा नाद झाला. इकडे शुभ्र घोड्यांच्या मोठ्या भव्य रथातून माधवे अर्जुने दिव्य फुंकिले शंख आपुले. इकडे पांढऱ्या शुभ्र घोडे असणारा श्रीकृष्णाचा रथ मध्ये आला आणि त्या पांढऱ्या शुभ्र असलेल्या घोड्यांच्या भव्य रथातून अर्जुनाने आणि श्रीकृष्णाने आपापले शंख त्याचा ध्वनी केला, शंखध्वनी केला, शंख वाजवले. आता ह्या शंखाची नावं सांगितली. श्रीकृष्णाने जो शंख वाजवला आहे त्याचं नाव आहे पांचजन्य नावाचा शंख. हा श्रीकृष्णाने वाजवला आहे. आणि धनंजय म्हणजे अर्जुनाने देवदत्त नावाचा शंखाचा ध्वनी केला. पौंड्रदो फुंकिला भीमे महाशंख महाबळे. भीमाने पौंड्र नावाचा शंख त्याचा आवाज केलेला आहे. तेव्हा अनंत विजय धर्मराज युधिष्ठिरे. धर्मराज युधिष्ठिराने अनंत विजय नावाचा शंख त्याचा ध्वनी केला. नकुले सहदेवे ही सुघोष मणिपुष्पक. नकुलाने सुघोष नावाच्या शंखाचा ध्वनी केला आहे आणि सहदेवाने मणिपुष्पक नावाच्या शंखाचा ध्वनी केला. मग काश्य धनुर्धारी शिखंडी महारथी आणि विराट सेनाने तसा अजित सात्विकी. मग काश्याने धनुर्धारी असणाऱ्या शिखंडीने
महारथी असणाऱ्या शिखंडीने, विराटाने, सात्यकीने, अजित असणारा सात्यकी त्याने आपापल्या शंखाचा ध्वनी केला. राजा द्रुपद, सौभद्र, द्रौपदीचे ही पुत्र ते, सर्वांनी फुंकले शंख आपुले वेगवेगळे. द्रुपदराजाने, सौभद्राने म्हणजे अभिमन्यूने, त्या द्रौपदीच्या 5 पुत्राने आपापल्या शंखाचा ध्वनी केला. त्या घोषे कौरवांची ती हृदयीची विदा दिली. भरून भूमी आकाश गाजला तो भयंकर. या सर्वांनी एकाच वेळेला केलेल्या शंखाचा ध्वनी एवढा होता की कौरवांच्या हृदयामध्ये तो नाद मावेनासा झाला. जसं आपण DJ विजे वाजवलं ना की मग आपलं हृदय धडधड धडधड करायला लागतं, तसे एकदम शंखाचा आवाज आला. मग नीट उभे सारे पुन्हा कौरव राहिले. आणि मग कौरव पुन्हा सावध झाले, पुन्हा पहिल्यासारखे मनाने स्थिर झाले. चालणार पुढे शस्त्रे. आता एकमेकाच्या अंगावरती शस्त्र टाकायची, कारण शंखध्वनी झालेला आहे म्हणजे युद्धाला सुरुवात झाली आहे. चालणार पुढे शस्त्रे इतक्यात कपिध्वज. आता शस्त्र एकमेकाच्या अंगावर टाकणार तेवढ्यामध्ये ज्याच्या रथाची ध्वजा आपल्या हातात धरलेला असा मारुती आहे कपिध्वज, तो प्रगट झाला आहे तिथे आणि त्याने ती रथावरची ध्वजा आपल्या हातामध्ये घेतलेली आहे. त्याला कपिध्वज असं म्हणलंय. कपी म्हणजे मारुती. त्याने ते ध्वज, रथावरचा ध्वज हातामध्ये धरलेला आहे. हाती धनुष्य घेऊन बोले कृष्णा असं वाक्य हे. हातामध्ये अर्जुनाने धनुष्य घेतलंय आणि कृष्णाला तो म्हणतोय, अर्जुन म्हणाला, दोन्ही सैन्यामध्ये कृष्णा माझा रथ उभा करी. कृष्णा या दोन्ही सैन्यामध्ये मधोमध माझा रथ उभा कर. म्हणजे कृष्ण म्हणाला, का रे बाबा? म्हणजे मुख्य युद्धाने नंतर जायचं असतं आणि तू तर म्हणतो माझा रथ आधी पुढे कर. म्हणजे कोण पाहीन राखीती युद्ध कामना. मला पाहायचंय म्हणाले की तू आमच्या मागे असून कुणाची एवढी ताकद झाली की तुझ्या विरुद्ध उभं राहण्याची. म्हणजे तू माझ्या बाजूने लढणार, बरे हातात शस्त्र धरणार नाहीस पण माझ्या बाजूला आहे, एवढं कळून सुद्धा माझ्याशी युद्ध करण्याची इच्छा कुणाकुणाच्या मनात निर्माण झाली ते मला पाहायचंय. म्हणजे कोण पाहीन राखीती युद्ध कामना. आज या रणसंग्रामी कोणाशी झुंजणे मज. आज मला या युद्धामध्ये कुणाबरोबर युद्ध करायचंय ते मला पाहायचं. झुंजते वीरते सारे घेतो पाहून येथमे. युद्धी त्या हतबुद्धीचे जे करू पाहती प्रिय. हे झुंजणारे वीर कोण कोण आहेत ते मी माझ्या प्रत्यक्ष डोळ्याने पाहून घेतो. कानाने पाहणं आणि डोळ्याने पाहणं यात फरक आहे. अहो एवढे एवढे माणसं त्याच्या बाजून लढणार आहेत असं ऐकलं आहे, पण प्रत्यक्षात कोण कोण उभे आहेत ते मला पाहायचं आहे. म्हणून मला माझा रथ मध्ये घे. बघा पुढचं वाक्य महत्त्वाचं आहे. युद्धी त्या हतबुद्धीचे जे करू पाहती प्रिय. ज्याने अन्याय केलेला आहे अशा दुर्योधनाच्या मागे कोण कोण उभे आहेत
ते मला पाहायचं आहे. म्हणजे अन्यायाचे पाठीराखे कोण कोण आहेत ते मला पाहायचं आहे. द्रौपदीवरती झालेला अन्याय सगळ्यांनी पाहिला आहे. आमच्यावर झालेला अन्याय सगळ्या जगाने पाहिला आहे. मग एवढा अन्याय डोळ्याने पाहून सुद्धा जे अन्यायाच्याच बाजूला उभे आहेत असे कोण कोण आहेत ते तरी पाहू देत. युद्धी त्या हतबुद्धी जे जे करू पाहती प्रिय. या हतबुद्धी ज्याची बुद्धी नष्ट झाली अशा दुर्योधनाचं कल्याण करण्यासाठी कोण कोण याच्या मागे उभे आहेत ते मला पाहू दे. अर्जुनाचे असे वाक्य कृष्णे ऐकून शीघ्रची, दोन्ही सैन्यामध्ये केला उभा रथ उत्तम तो. कृष्णाने ऐकलं आणि कृष्णाने या दोन्ही सैन्याच्या मध्ये रथ उभा केलेला आहे. तर राहिलेला कथाभाग आपण आता पुन्हा ऐकूया, कारण हे आपल्याला गीतेवरती प्रवचन करायचे असं आमच्या सौने सांगितलं की तुम्ही गीतेवरती प्रवचनं करा आणि ते रेकॉर्ड करा. कारण आत्तापर्यंत आपली भागवतावरती झालेली आहेत, गाजबोजावरती झालेली आहेत, मनाच्या श्लोकावरती झाली आहेत, अनेक विषयावरती झालेली आहेत. तर गीतेवरती तुम्ही करावं अशी तिची इच्छा होती. अर्थात आपल्या सगळ्यांची इच्छा ती असू शकेल काय, कारण आपण वाचणं आणि सखोल अर्थामध्ये जाणं, मी सुद्धा स्वतः कधी इतक्या सखोल अर्थात शिरलो नव्हतो, पण या निमित्ताने आपल्यालाही त्याचा सखोल अभ्यास करता येईल या दृष्टीने हे पाऊल उचललेलं आहे. सद्गुरु गजानन महाराज की जय. आरती. इथे वेळ मिळेल त्यावेळेस इथं प्रवचनं करीन, घरी वेळ मिळेल त्यावेळेस घरी करीन, पण प्रवचन ग्रुपवर टाकेन घरी केलं तरी. हां. सद्गुरू गजानन महाराज की जय.